उद्या अधिक मासातील सोमवती अमावस्या आहे आणि जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता जाणवत असेल, घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, कामात अडथळे येत असतील किंवा आर्थिक अडचणी वाढल्या असतील, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत की जे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होऊन आपल्याला भगवान श्री हरी विष्णू सोबतच आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी घराची शुद्धी आणि साफसफाई करायची आहे। आता सोमवती अमावस्या जरी रविवारीच लागलेली असली तरी उदय तिथीनुसार सोमवार हाच अमावस्येचा मुख्य दिवस असणार आहे आणि म्हणून सकाळी लवकर उठून घरातील जाळे, अडगळ आणि अनावश्यक वस्तू काढून टाकायच्या आहेत। त्यानंतर पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद, लिंबू आणि गोमूत्र मिसळून आपल्या संपूर्ण घराची फरशी आपल्याला त्या पाण्याने पुसायची आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा हळद आणि गोमूत्र टाकलेल्या पाण्याने स्वच्छ करायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही वाहनं आहे किंवा देवघर आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे। आता दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशी पूजन। सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे। हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। जमल्यास सकाळी सुद्धा तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की घराची साफसफाई किंवा लवकर उठून आंघोळ करणं, तर्पण, दानधर्म आणि पूजापाठ हे उपाय आपल्याला दिवसभरात करता येतील, परंतु आता यानंतर आपण जे उपाय पाहणार आहोत, नारळाचा उतारा असेल, पिवळ्या मोहरीचा उपाय असेल किंवा आसोला, नारळ किंवा कोहळा बांधणे आणि विशेष करून दीपदान, हे सर्व उपाय आहे ते शक्यतो सूर्यास्तानंतरच किंवा संध्याकाळच्या वेळी म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस साधारणतः 6:30 वाजेनंतर करायचे आहे। आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे नारळाचा उतारा। आता आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या हातात एक नारळ घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे। घराकडे तोंड करून नारळाची शेंडी घराकडे राहील अशा प्रकारे हा नारळ आपल्या दोन्ही हातात धरायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हणत 7 वेळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून गोलाकार दिशेने तो नारळ उतरवायचा आहे। आता नारळ 7 वेळा उतरवून झाल्यानंतर कोणाशीही न बोलता तो नारळ घरापासून दूर नेऊन टाकायचा किंवा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे। आता हाच उपाय तुम्ही तुमच्या दुकानासाठी करू शकतात। तुमचं जर दुकान असेल, शॉप असेल तर त्यासाठी सुद्धा करू शकता। दुकानाच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा तुम्हाला नारळ उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ म्हणत आणि तो नारळ दूर नेऊन टाकायचा आहे। आता हाच उपाय आपल्याला वाहनांसाठी म्हणजे जर गाड्या असतील तुमच्याकडे 2 चाकी, 4 चाकी किंवा अधिक मोठ्या गाड्या असतील तर त्या वाहनांवरून सुद्धा तुम्ही असा नारळ उतरवू शकतात। गाडी चालू करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत 7 वेळा तो नारळ आपल्या गाडीवरून उतरायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ गाडीसमोर फोडायचा आहे आणि गाडीच्या वरतून सरळ पाठीमागे आपल्याला तो नारळ फेकून द्यायचा आहे आणि नंतर हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे। आता चौथा उपाय आणि तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय। आपल्या घरामध्ये अशांतता जाणवत असेल, नकारात्मकता असेल, घरामध्ये मन लागत नसेल किंवा कुणाची तरी दृष्ट बाधा झालेली आहे असं आपल्याला वाटत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्या देवघरासमोर बसायचं आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गा सुक्तम म्हणायचं आहे। आता कालभैरवाष्टकम आणि वल्गा सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा यूट्यूबवर तुम्हाला सहज मिळून जाईल। त्यानंतर ती मोहरी आपल्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये, सगळ्या कोपऱ्यांमध्ये आणि जे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने एका वाटीमध्ये ठेवायची आहे। घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी आपल्याला ठेवायची आहे। आता हा उपाय आपल्या घराच्या संरक्षणासाठी केला जातो आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता या उपायानं दूर होत असते। आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे पितृतर्पण। बघा, अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने तर्पण करायचं असतं, दानधर्म करायचा असतो आणि विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा आपल्याला लावायचा असतो आणि
तो त्या दिव्याची जी ज्योत आहे तिचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेकडेच आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पितरांचं स्मरण करून त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता यामुळे आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळतात, आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. जर काही पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि म्हणून उद्या संध्याकाळी न चुकता आपल्या पितरांसाठी हा एक उपाय करायचा आहे. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे दीपदान. बघा, अधिक मासामध्ये दीपदानाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अधिक मासामध्ये 33 दिव्यांचं दान केलं जातं. 33 हा अंक अधिक मासामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 33 कोटी देवांना समर्पित असे 33 दिवे आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी लावायचे आहे. आता जर संपूर्ण अधिक मासामध्ये तुमच्याकडून दीपदान झालं नसेल तर उद्या संध्याकाळी आपल्याला 33 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. आता हे दिवे आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहे. तुम्ही मातीचे पण घेऊ शकतात, परंतु शास्त्रानुसार कणकेच्या दिव्यांचंच दीपदान केलेलं अतिशय फलदायी असतं. आता यावरचा हे कणकेचे दिवे कसे बनवायचे, त्यामध्ये कोणता मुख्य पदार्थ घालायचा, यासाठी एक लॉंग व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे, तो नक्की बघा. आता उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तर आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचाच आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतात. बघा, आणि आपल्या घरामध्ये जिथं आपण पिण्याचं पाणी ठेवलं आहे, हंडा भरून ठेवला असेल, माठ भरून ठेवला असेल किंवा इतर भांडी भरून ठेवली असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक छोटासा दिवा लावायचा आहे. जलतत्व आणि पितृ यांचा जवळचा संबंध आहे आणि म्हणून आपल्या जिथं पाण्याची भांडे भरून ठेवली आहे तिथं आपल्याला एक दिवा पितरांच्या नावाने लावायचा आहे. आता पुढचा एक उपाय आहे तो म्हणजे दानधर्म. आता आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी तांदूळ, तीळ, वस्त्र किंवा अन्नदान करायचं आहे. अधिक मासामध्ये अन्नदानाला किंवा दानधर्माला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून जर अधिक मासात जमलं नसेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार आपण दानधर्म करू शकतो. एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी मदत करायची आहे किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू द्यायच्या आहे आणि त्याचबरोबर ज्यांचे वडील नाही त्यांनी हिरण्यदान करायचं आहे. जानवे, जोड, पेढे आणि दक्षिणा ब्राह्मणांना दान करायची आहे. आता असं केल्याने आपल्याला जो काही पितृदोष असतो तो दूर होतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. पुढील उपाय आहे तो म्हणजे भगवान शंकरांची पूजा. बघा, सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणूनच शिवमंदिरात जायचं आहे, शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आहे, तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ सुद्धा अर्पण करायचे आहे. शक्य असल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच भगवान शंकरांचा सुद्धा कृपा आशीर्वाद मिळणार आहे. आता पुढचा उपाय आहे आणि तो म्हणजे आसोला, नारळ किंवा कोहळा किंवा गोरक्ष चिंचेचा उपाय. बघा, बऱ्याच वेळा अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधत असतो किंवा गोरक्ष चिंच किंवा नारळ सुद्धा बांधत असतो. आता जर तुम्हाला कोहळा बांधायचा असेल तर तो कोहळा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे, देवघरासमोर बसायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ म्हणायची आहे, दत्त बीज मंत्राची एक माळ करायची आहे, शाबरी मंत्राची एक माळ करायची आहे, नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, कालभैरवाष्टकमचं 11 वेळा आणि वल्गा सुक्तमचं 11 वेळा पठण करायचं आहे. आता हे जे सर्व मंत्र आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. आता त्यानंतर जो कोहळा आहे तो लाल कपड्यात बांधायचा आहे आणि जर आपलं घर असेल, दुकान असेल, ऑफिस किंवा कारखाना असेल तर त्यांच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजेच प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हा कोहळा बांधून द्यायचा आहे. आणि जर जुना कोहळा असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि त्या जागेवर पुन्हा आपल्याला हा नवीन कोहळा किंवा नारळ बांधायचा आहे. अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे उपाय आहे जे आपल्याला उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहे. हे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील भांडणं, वादविवाद, कटकटी कमी होतात. त्याचबरोबर जर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ते आजार पण दूर होतं. त्याचबरोबर काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होते
आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता जाणवते आणि आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत असतं. आता बघा, या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय हे धार्मिक श्रद्धा, पारंपरिक मान्यता आणि भक्तिभाव यावरच आधारित आहे. या उपायांचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेल्या परंपरा आणि आध्यात्मिक श्रद्धेची माहिती देणे हा आहे. त्यामुळे हे सर्व उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा. ईश्वराची कृपा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आणि पितरांचे शुभ आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.